नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण विषय इतिहास पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 2 याविषयी माहिती घेणार आहोत। मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन। इसवी सनाच्या 12व्या शतकात कन्नन यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ एकदम जवळचे नाते सांगणारा आहे। या ग्रंथामध्ये कन्नन यांनी अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून ग्रंथ लिहिलेला आहे, असा कन्नन यांनी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो। मध्ययुगीन काळात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारात अनेक इतिहासकार होऊन गेलेत। या इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर या काळामध्ये जे काही इतिहासकार होऊन गेलेत त्यांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर मुघल राज्यकर्त्यांची स्तुती व त्यांच्याशी असलेल्या निष्ठा या गोष्टीसुद्धा त्यांच्या इतिहास लेखनातून आपल्याला बघायला भेटतात। तसेच मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो। मग या मध्ययुगीन काळामध्ये जे काही इतिहासकार होऊन गेलेत त्यांच्यामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार मानला जातो। तारिक ई फिरोजशाही या त्याच्या ग्रंथामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे। बर्नीच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे। एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा। बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत। त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती यांची बारकाईने निरीक्षणे यांचाही समावेश या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे। अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यांतील महत्त्वाच्या विश्वासार्हतेची कसून केलेली चौकशी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं। त्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे। बखर या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र। खबर या पारसी शब्दापासून तो बनलेला असावा असं मानलं जातं। इसवी सन 1760 ते 1850 या दरम्यान सुमारे 200 बखरी लिहिल्या गेल्या आहेत। पानिपतच्या युद्धावर आणि शिवाजी महाराजांवर अनेक वर्णन, सुभाषितांचा वापर, सुविचार वजा वाक्य, वीररस व शोकात्मक रसपूर्ण वर्णन यांमुळे बखरींकडे इतिहासापेक्षा मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार म्हणून पाहिलं जातं। मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत। त्यांतील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय। छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळायला आपल्याला मदत होत असते। भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे। याच विषयावर आधारित
पानिपतची बखर असे स्वतंत्र बखरसुद्धा उपलब्ध आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान आपल्याला कळायला मदत होत असते. बखरींचे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यात चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर अशा अनेक प्रकार आपल्याला बखरींचे दिसून येतात. विषयांना अनुसरून त्या बखरींमध्ये त्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात आणि त्यानुसारच आपल्याला तत्कालीन इतिहासाची माहिती मिळायला सुद्धा मदत होत असते. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. कनिंगहॅम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या शासकीय खात्याचे पहिले संचालक होते. त्यांचे समकालीन पुरातत्वज्ञ जेम्स प्रिन्सेप यांच्या सहवासाने त्यांना उत्खननाचा आणि संशोधनाचा व्यासंग जडला. त्यानुसार मग त्यांनी सारनाथ, सांची या ठिकाणी उत्खनन करून त्यावर आधारित ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसून येतात. काश्मीरमधील मंदिरांच्या वास्तुशिल्पांवर लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर नाणकशास्त्र, मंदिरे, स्तूप, भूगोल यांवर सुद्धा त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. बोधगयेतील बौद्ध अवशेषांचा अभ्यास व संशोधन या कनिंगहॅम यांनी केलेलं आहे. त्यांना भारतीय पुरातत्वविषयक विविध शाखांतील संशोधनाचा त्यांनी पाया घातला. जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. जॉन मार्शल हे 1902 ते 1931 या कालावधीत भारतातील पुरातत्व विद्या सर्वेक्षण खात्याचे संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच मोहंजोदडो, तक्षशिला, सांची, श्रावस्ती, पाटणा, सारनाथ इत्यादी ठिकाणी उत्खनन झालेले आहे. सिंधू संस्कृतीचा शोध हे त्यांचे महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येईल. भारतात अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. जेम्स मिल हे इंग्लंडमधील स्कॉटलँड प्रांतातील तत्त्वज्ञ, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ होते. 1806 साली त्यांनी ब्रिटिश भारताचा इतिहास लिहायला प्रारंभ केला व 1817 साली तो 3 खंडात प्रसिद्ध केला. भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा व विस्ताराचा हा पहिला इतिहास होय. सत्ता संपादनासाठी ज्या पद्धतींचा वापर केला गेला त्यावर या ग्रंथात त्यांनी टीका केलेली आहे. परंतु त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रह दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला आपल्याला दिसून येतो. तर 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. 1819 ते 1827 या काळात त्यांनी गव्हर्नर म्हणून काम पाहिलेले आहे. ते एक कर्तबगार प्रशासक, मुत्सद्दी आणि इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यांनी ए हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. 1818 ते 1822 या काळात त्यांनी मराठ्यांचा सूत्रबद्ध इतिहास लिहून सिद्ध केला. हा इतिहास पटण्यासारखा नसला तरी पहिला सुसूत्र एकसंघ मराठ्यांचा इतिहास हे त्याचे मूल्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात जेम्स ग्रँट डफचा इतिहास बरीच वर्ष प्रमाण मानण्यात येत असे. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्या लेखनातही उमटलेली आपल्याला दिसून येते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉलसारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनातही आलेली आपल्याला दिसून येते.
विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आहे. त्यामध्ये त्यांची निष्पक्षपाती वृत्ती आपल्याला दिसून येतं. ढप यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा त्यानंतरच्या कालखंडामध्ये नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात सिद्ध केलेलं आपल्याला दिसून. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल या 3 प्रमुख कालखंडांच्या आधारे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर भारतीय इतिहास लेखनाच्या संदर्भात जे काही विविध तात्विक प्रणाली आहेत त्यांची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. धन्यवाद. कृपया माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.